परीक्षित महाराजांना बाळ श्रृंगीद्वारे शाप, याच्या अंतर्गत श्लोक संख्या 46 पर्यंत चर्चा झालेली आहे. कशा पद्धतीने बाळ श्रृंगीने परीक्षित महाराजांना शाप दिला आणि तो शाप दिल्यानंतर राजा तिथून परत येताना जो शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये साप टाकून आला होता, त्याबद्दल तो विचार करत आहे की काय मुनिवर खरंच समाधीमध्ये होते की त्यांनी एका क्षत्रिय राजाचा द्वेष केल्यामुळे की हा व्यक्ती आपल्याकडे कशासाठी आलाय, अशा पद्धतीने त्याला टाळण्यासाठी समाधीचं ढोंग केलं होतं. अशा पद्धतीने तो विचार करत होता आणि त्याला हा समाचार येऊन पोहोचला की ब्राह्मणाच्या बाळाने त्यांना 7 दिवसामध्येच तक्षक या उडणाऱ्या सर्पाद्वारे दंश झाल्यामुळे मृत्यू होईल, अशा पद्धतीने त्याला ऐकायला मिळालं. तर आपण बघितलं की कशा पद्धतीने परिस्थितीवश झालेल्या चुका जास्त गंभीरतेने घेतल्या नाही पाहिजे. आपल्या चुका नाही, दुसऱ्यांच्या चुका. आपल्या चुका आपण नेहमी गंभीरतेने घेतल्या पाहिजे, परंतु दुसऱ्यांच्या चुका आपण गंभीरतेने नाही घेतल्या पाहिजे. आणि हेच उपदेश शमीक ऋषींनी आपल्या बाळ श्रृंगीला केला. सम्राट परीक्षित अत्यंत महान आणि पवित्र राजा आहेत आणि ते अत्यंत प्रसिद्धही आहेत आणि भगवंतांच्या भक्तामध्ये ते महाभागवत अत्यंत श्रेष्ठ भगवत भक्त आहेत आणि स्वतः ते धर्माचं पालन केल्यामुळे जरी राजा असले तरी ते राजर्षी आहेत. राजांमध्ये पण ऋषी आहेत. त्यांनी स्वतः जनकल्याणासाठी आणि भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी अश्वमेध यज्ञही केले आहेत. आणि जशा पद्धतीने हा राजा अत्यंत भुका असल्यामुळे आणि तहान त्याला लागल्यामुळे तो थकलेलाही होता, तर अशा व्यक्तीला छोट्याशा कारणासाठी आपण अपराध करून त्याला शाप देणं हे योग्य नव्हतं, असं बाळाला त्यांनी समजविलं. तर मुलाने केलेल्या चुकीबद्दल शमीक मुनी मग भगवंतांकडे काय प्रार्थना करतात? अपापेषु स्वभृत्तेषु बालेना पक्वबुद्धिना पापं कृतं तद भगवान सर्वात्मा क्षंतुमर्हति. तेव्हा शमीक ऋषींनी सर्वव्यापी भगवंत यांच्याकडे आपला जो अपरिपक्व बुद्धी असलेला बालक आहे श्रृंगी, याच्या चुकीच्या कृत्याबद्दल, अपराधाबद्दल क्षमा मागितली आणि तशी प्रार्थनाही केली की भगवंत आपण याला माफ करा. ज्याने अशा व्यक्तीला शाप दिलेला आहे की ज्यांनी काही पाप केलेलं नव्हतं, परंतु यानेच त्यांना अपराध करून शाप देऊन स्वतःच पाप केलेला आहे. असा राजा जो समस्त पापांपासून मुक्त आहे आणि सर्व जीव जे ज्यांच्या चरणांवरती आश्रित आहेत त्या सर्वांचं रक्षण करण्यायोग्य आहे, अशा व्यक्तीला याने अपराध भावनेने शाप दिलेला आहे. तर कृपया आपण याला माफ करावं, अशी त्यांनी प्रार्थना केली. तर अशा पद्धतीचं कार्य एका ब्राह्मणाच्या पुत्राने का करायला पाहिजे? तर वराह पुराणामध्ये सांगितलेलं आहे की जे राक्षस पूर्वीच्या काळामध्ये अर्थात कलियुगाच्या आधीच्या काळामध्ये सर्वत्र तांडव करीत होते आणि त्राही त्राही माजवित होते, त्यावेळी काही राक्षस हे भगवंतांद्वारे मारले गेले आणि काही राक्षस मारले गेलेले नव्हते. तर जे राक्षस मारले गेले नाहीत ते राक्षसच मग भगवंतांच्या कृपेने त्यांना हा आशीर्वाद आहे की कलियुगामध्ये ते ब्राह्मण जातीच्या घरामध्ये जन्माला येतील. तथाकथित जन्माने ते ब्राह्मण असतील, परंतु सर्व कर्म आणि गुणांद्वारे
ते फक्त राक्षसच असतील. संपूर्ण ब्राह्मण जातीच्या संस्कृतीचा सर्वनाश करणारे हे राक्षस ब्राह्मण जातीमध्ये जन्माला येतील. तर कलियुगाने पण या आशीर्वादाचा लाभ उचलला आणि ब्राह्मण परिवारांमध्ये अशा सर्व राक्षसांना त्याने स्वीकार करून आपला प्रभावही पसरविण्यासाठी त्यांची मदत घेतलेली आहे. आणि हे आपण सर्वत्र बघू पण शकतो. परंतु महान भगवत भक्तांची भयानक मधल्या भयानक अशा संकटांना काय प्रतिक्रिया दिली जाते? तिरस्कृता विप्रलब्धा क्षप्ता क्षिप्ता हता अपि नास्य तत् प्रतिकुर्वन्ति तद्भक्तः प्रभवोऽपि. भगवंतांचे भक्त इतके सहिष्णू असतात की त्यांना अपमानित केल्यावरही, त्यांच्याबरोबर धोकाधडी केल्यावरही, त्यांना शापित केलं गेलं तरीही विचलित होत नाही. किंवा त्यांची उपेक्षा झाली असेल किंवा त्यांना जाणून बुजून मारलेही जाऊ शकते, तरीही अशा परिस्थितीमध्ये ते कधीही बदला घेण्याचा विचार करीत नाहीत. तर परीक्षित महाराजांनी अशाच उत्तम गुणांचं दर्शन आपल्याला इथे दिलेलं आहे की त्यांना इथे जीवे मारण्याचा शाप दिल्यानंतरही ते सुद्धा शमीक ऋषींच्या बाळाला तसा शाप देऊ शकत होते, परंतु त्यांनी अशा पद्धतीचा अपरिपक्वपणा दाखविला नाही जेणेकरून त्या बाळाला शापित करता यावं. तर असे हे महान भगवत भक्त असतात. तर राजाने केलेल्या अपराधाकडे स्वतः शमीक मुनी किती गंभीरतेने बघतात. इति पुत्र कृता घेन सोनुतप्तो महामुनिः स्वयं विप्रकृतो राज्ञा नैवाघं तदचिंतयत. अशा प्रकारे मुनिवरांनी स्वतःच्या पुत्राद्वारे केले गेलेलं भयानक पापकृत्य याच्याबद्दल पश्चाताप केला आणि त्यांनी राजाद्वारा केले गेलेला त्यांचा छोटासा जो अपराध होता त्याला कधीही गंभीरतेने बघितलं नाही. तर राजाने छोटीशी चूक केली होती, परंतु त्या चुकीला शमीक ऋषींनी जास्त महत्त्व दिलं नाही, कारण त्यांना माहिती होतं की एका खास परिस्थितीमुळे राजाने तशा प्रकारची वर्तणूक केली होती. परंतु राजाचा तसा आत्मिक स्वभाव नाही आहे की दुसऱ्या जीवांचा अपराध करावा, त्यांना जाणून बुजून दुःख द्यावं. या भावनेने राजाने काहीही केलेलं नव्हतं. त्यामुळे अशा राजाबद्दल स्वतः शमीक ऋषींना कोणत्याही प्रकारचा मत्सर द्वेष वाटत नव्हता. तर अशा भगवत भक्तांना जर प्रसंगवश संसारामध्ये दुःखामध्ये पाडलं गेलं किंवा ते स्वतः पडले काही कारणाने, तर त्या भक्तांची काय प्रतिक्रिया असते आणि तशा प्रकारची प्रतिक्रिया का असते? प्रायशः साधवो लोके परैर्द्वन्द्वेषु योजिताः न व्यथन्ति न रिष्यन्ति यत आत्मा गुणाश्रयः. साधारण पद्धतीने बघितलं, सामान्यतया अध्यात्मवादी दुसऱ्या जीवांपेक्षा संसाराच्या द्वंद्वांमध्ये लावले गेल्यानंतर पण कधीही व्यथित होत नाही, दुःखी होत नाहीत आणि ते या सांसारिक जीवनामध्ये किंवा सांसारिक कार्यकलापांमध्ये सुद्धा कधी आनंदही घेत नाहीत. का? कारण ते सदा सर्वदा आध्यात्मिक कार्यांमध्ये आणि आध्यात्मिक चेतनेमध्येच संलग्न असतात. त्यामुळे 3 प्रकारचे अध्यात्मवादी असतात. एक ज्ञानी, जे भगवंतांच्या निराकार अशा ब्रह्मामध्ये लीन होण्याचा विचार करतात. दुसरे योगी, जे सर्वव्यापी परमात्मा यांचं चिंतन करतात किंवा परमात्मा रूपाला प्राप्त करण्याची इच्छा ठेवतात.
आणि तिसरे जे भगवत भक्त आहेत, जे भगवंतांच्या दिव्य व्यक्तित्वाप्रतीच दिव्य प्रेममयी भावना ठेवतात आणि त्यांच्या सेवेमध्ये सदा सर्वदा लागण्यासाठीच प्रयत्न करत असतात. तर या सर्वांमध्ये भक्तच सर्वात श्रेष्ठ आहेत आणि हे आपलं नाही तर भगवंतांचं मत आहे. कारण भगवंत स्वतः सांगतात, भक्त्या माम एव अभिजानाति. केवळ भक्तच मला जाणू शकतात. भगवंत हे म्हणत नाहीत की योगी मला जाणू शकतात, ज्ञानी मला जाणू शकतात, कर्मी मला जाणू शकतात, नैष्कर्मी अर्थात निष्काम कर्मयोगी मला जाणू शकतात, असं भगवंत म्हणत नाहीत. भगवंत म्हणतात केवळ माझे भक्तच मला जाणू शकतात. ते माझ्या हृदयामध्ये आहेत आणि मी त्यांच्या हृदयामध्ये आहे आणि दुसऱ्या व्यक्तींशी भगवंताचा काहीही संबंध नाही. अशा पद्धतीने श्रीमद भागवतमच्या पहिल्या स्कंदांतर्गत ब्राह्मण बालकद्वारा श्रृंगीद्वारा महाराज परीक्षित यांना शाप या 18व्या अध्यायाचा पाठ संपूर्ण झाला. आता पहिल्या स्कंदातला शेवटचा अध्याय 19वा शुकदेव गोस्वामी यांचं प्रकटीकरण या अध्यायाचं आपण श्रवण करणार आहोत. तर परीक्षित महाराजांनी एक तथाकथित चूक केली होती, शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकण्याची. तर अशा आपल्या कृत्याबद्दल परीक्षित महाराज स्वतः काय विश्लेषण करतात हे सूत गोस्वामी सांगत आहेत. सूत उवाच महीपतिस्त्वत तत्कर्म गर्ह्यं विचिन्तयन्नात्मकृतं सुदुर्मणः अहो मया नीचमनार्यवत्कृतं निरागसी ब्रह्मणि गूढ तेजसी. माझं कर्म कसं आहे? नीच अनार्यवत कृतम. माझा व्यवहार हा पूर्णतः नीच व्यक्तीसारखा आणि असभ्य व्यक्तीसारखाच होता. कारण का? ते मुनी कसे होते? निरागस होते आणि ब्रह्मणी अर्थात भगवंतांच्या चरणांमध्ये गूढ तेजसी समाधिस्थ झालेले अत्यंत तेजस्वी ऋषी होते. सूत गोस्वामी सांगतात, घरी परतत असणारे महाराज परीक्षित यांनी असा हृदयामध्ये अनुभव केला की त्यांनी एका निर्दोष आणि सर्वशक्तिमान अशा ब्राह्मणाच्या प्रती अत्यंत जघन्य आणि अशिष्ट व्यवहार केलेला आहे आणि फलस्वरूप ते स्वतःच उद्विग्न झाले होते. कारण भगवत भक्तांचा अपराध केल्यानंतर संपूर्ण अंगाची लाही लाही होते. आतून अग्नी प्रकट झाल्यासारखा भास होतो आणि एकही श्वास घेण्याची त्याची इच्छा होत नाही. इतका प्रचंड दाह शरीरामध्ये प्रकट होतो. तर आपण समजायला पाहिजे की आपण कोणत्या तरी महत् पुरुषाचा अपराध केलेला आहे. स्वतः केलेल्या अपराधाची जाणीव झाल्यावर त्याच्या परिणामापासून स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न राजा करेल काय? प्रतिक्रियात्मक परिणाम स्वीकार करण्याचा काय लाभ आहे ते सांगताय. ध्रुवं ततो मे कृतदेव हेलनात् दुरत्ययं व्यसनं नाति दीर्घात् तदस्तु कामं यघ निष्कृताय मे यथा न कोर्यां पुनरेव मद्धा. राजा परीक्षित असा विचार करीत होता, भगवंतांच्या आदेशांची मी अवहेलना केली आहे, तिरस्कार केलाय, उपेक्षा केलेली आहे. त्यामुळेच मला अशी शंका आहे की मी निश्चित रूपाने भविष्यात लवकरच मोठ्या संकटाला सामोरं जाणार आहे. त्यामुळे आता मी कोणत्याही पद्धतीने न घाबरता अशी कामना करतो की ते संकट लवकरात लवकर यावं. सामान्य व्यक्ती म्हणेल की ते संकट कधी येऊ नये, पण परीक्षित महाराज इतके महान आहेत
की आपल्या चुकांना आणि त्यांच्या परिणामांना दोघांना स्वीकार करतात आणि उलट हा विचार करतात की ते संकट लवकर यावं. का? कारण अशा पद्धतीने मी कर्म जे केलं आहे त्याच्या परिणामातनं प्रतिक्रियेतनं मी सदा सर्वदासाठी मुक्त होऊन जाईल आणि भविष्यामध्ये पुन्हा मी अशा पद्धतीचा कोणताही अपराध करणार नाही आणि माझी तशी हिंमतही होणार नाही. तर हा लाभ घेण्यासाठी परीक्षित महाराज अपेक्षा करतात की अशा संकटाला मी लवकरात लवकर सामोरं गेलेलंच माझ्या कल्याणार्थ आहे. तर अशा आपण स्वतः केलेल्या अपराधाचा काय परिणाम राजा परीक्षित अपेक्षा करीत आहेत? अद्यैव राज्यं बलमृद्धकोशं प्रकोपित ब्रह्मकुलानलो मे दहत्वभद्रस्य पुनर्न मे भूत पापीयसी धीरद्विजदेव गोभ्यः. तर येथे स्पष्ट होत आहे की कसा एक भगवत भक्त आणि अभक्त यांची कर्मफलांच्या प्रती भावना कशी असते. राजा परीक्षित असा विचार करीत आहे की मी ब्राह्मणांची अर्थात वर्णाश्रम व्यवस्थेची जी सभ्यता आहे जी स्वतः भगवंतांनीच निर्माण केलेली आहे, ती सभ्यता ईश्वरीय चेतना आणि गोरक्षा जे राजांचे आणि वैश्यांचे दोघांचे कार्य आहे याच्या प्रती मी काय केलेली आहे? उपेक्षा केलेली आहे. आणि या उपेक्षेच्या फळस्वरूपातच माझ्याकडनं असं अशिष्ट आणि पापमय कृत्य झालेलं आहे. त्यामुळे मी अशी इच्छा करतो की माझं राज्य, माझा सर्व पराक्रम आणि माझं सर्व धन हे ब्राह्मणाच्या, खास करून ब्राह्मणाच्या पुत्राच्या क्रोधाग्नीने तुरंत अर्थात लगेचच भस्म होऊन जाऊ, ज्याच्यामुळे भविष्यामध्ये अशा अशुभ विचारांद्वारे मला कोणत्याही पद्धतीने मार्गदर्शन केलं जाणार नाही. कारण आपल्याला चुकीचं मार्गदर्शन झाल्यामुळेच आपण चुकीचं कर्म करू शकतो. जसं दुर्योधनाच्या जीवनात आपण बघतो, त्याला सदा सर्वदा शकुनी मामाचं असं राक्षसी मार्गदर्शन प्राप्त झालं, ज्याच्यामुळे फक्त दुर्योधनाचा नाही संपूर्ण 100च्या 100 भावांचा मृत्यू झाला. धृतराष्ट्राला ते राज्य मिळवूही शकलं नाही आणि स्वतः शकुनी मामाला सुद्धा युद्धामध्ये मारलं गेलं. तर अशा चुकीच्या मार्गदर्शनापासून आपण स्वतः वाचलं पाहिजे अशी भावना परीक्षित महाराजांच्या हृदयामध्ये प्रकट झाली आहे. जेव्हा राजा अशा पद्धतीने पश्चाताप करीतच होता, तेवढ्यातच त्याच्या लवकरच होणाऱ्या मृत्यूचा समाचार त्याला प्राप्त झाला. जो मुनिपुत्र शमीक ऋषींच्या पुत्र श्रृंगीद्वारे दिल्या गेलेल्या सापानुसार एक सर्प पक्षी ज्याचं नाव तक्षक आहे याच्या डसण्यामुळे होणार होता. राजाने अशा समाचाराला दुःखद समाचार म्हणून स्वीकार नाही केला, परंतु एक शुभ समाचारच समजला. कारण याच्यामुळे संसारामध्ये अडकलेल्या जी चेतना आहे त्या चेतनेपासून आणि आसक्तीपासून परिपूर्ण विराग उत्पन्न होणार होता. संसारामध्ये काही ना काही दुःख आल्याशिवाय संसाराशी माणूस तुटत नाही. मग त्यासाठी मोठ्या मोठ्या घटना घडाव्या लागतात. कोणी जीवनामध्ये मरावा लागतो, स्वतःला काहीतरी मोठा रोग व्हावा लागतो, सगळ्या प्रकारचा पैसा याचा नाश व्हावा लागतो, किंवा यापेक्षाही काही वेगळं कार्य होईल. परंतु जोपर्यंत अशा पद्धतीची महान विपत्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये येत नाही तोपर्यंत व्यक्ती संसारापासून तुटू शकत नाही. त्यामुळे कुंती महाराणींनी ही प्रार्थना केली आहे, विपदा संतो तह शश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो यद दर्शनम यत् स्यात् अपुनर्भव दर्शनम. की भगवंता, मी संकटांना घाबरत नाही, उलटी माझी अशीच प्रार्थना आहे की अजून संकट यावीत.
कारण अजून संकट आल्याने काय होईल? आम्ही या भ्रामक जगतामध्ये, संसारामध्ये कधीही अडकून राहणार नाही. कारण आम्ही जेव्हा तुमच्या चरणांचं स्मरण करू, त्या स्मरणाद्वारे आम्ही आमच्या सर्व दुःखांना पार करू. कारण आपलं चिंतन इतकं महान आहे की ते चिंतन केल्यानेच अपुनर्भव दर्शनम, आमचा पुन्हा कधीही जन्म होणार नाही. आम्ही जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी यांच्यापासून सर्वथा मुक्त होऊन जाऊ. तर परीक्षित महाराजांच्या मनामध्ये जर स्वतःच्या अपराधाबद्दल इतकी जागरूकता होती, तर मग त्यांनी परत जाऊन शमीक ऋषी आणि त्यांच्या बाळापासनं माफी का नाही मागितली? तर इथे तो संकेत केलेला आहे की महाराज परीक्षित क्षमा याचनेसाठी का परत गेले नाहीत. त्यांना समाचार तर मिळाला होता की बाळाने मला आता अपराध झाल्यामुळे अशा पद्धतीचा शाप दिलेला आहे. परंतु त्यांना हा जो समाचार देण्यात आला, हा शमीक ऋषींनीच पाठवला होता. आणि तो इतक्या दुःखमय स्थितीमध्ये करुणेने आणि चिंतेने भरलेला होता की त्यांना शमीक ऋषी यांच्या हृदयामध्ये किती दुःख होत आहे याचा अनुभव झाला होता. त्यामुळे त्यांनी हा प्रयत्न केला नाही की आपण परत जावं आणि त्यांच्या दुःखाला परत वाढवावं, त्यांचा मनस्ताप आणखी उद्विग्न करावा. त्यामुळेच शमीक ऋषींना आणखी दुःख होऊ नये यासाठीच महाराज शमीक ऋषींकडे परत गेले नाहीत. आणि त्यांनी बाळाने दिलेला शाप हा एक वरदान असाच समजला की ज्याच्यामुळे आता संसारापासून मी तुटेल आणि भगवंतांच्या चरणांना सदा सर्वदासाठी, सनातन काळासाठी प्राप्त करू शकेन. तर अशी संधीच त्यांनी प्राप्त केल्यासारखा आनंद व्यक्त केला. तर असा समाचार, शाप आणि मृत्यूचा समाचार ऐकून राजाने काय केले? अथो विहायेयम अमुं च लोकम विमर्शितौ हेयतया पुरस्तात् कृष्णांग्री सेवाम अधिमन्यमान उपाविशत प्रायम अमर्त्य नद्याम. महान लोकांची जी महानता असते ती महान समस्यांच्या महान समाधानानेच समजता येते. याचंच उदाहरण इथे परीक्षित महाराजही उपस्थित करीत आहेत. महाराज परीक्षित हे आत्मसाक्षात्कारच्या मार्गावरती ज्या समस्त विधी आहेत, मार्ग आहेत, त्या सर्वांना त्यांनी सोडून दिलं आणि आपलं जे मन आहे ते परिपूर्ण पद्धतीने कृष्ण भावनामय केलं, भगवंतांच्या चरणांवरती एकत्र केलं आणि ते सरळ राज्याचा त्याग करीत गंगा नदीच्या किनाऱ्यावरती जाऊन पोचले. आणि तिथे गेल्यानंतर अत्यंत दृढ मन केल्याने ते तिथे समाधी लावण्यासाठी बसले. का त्यांनी असं केलं? कारण त्यांना माहिती आहे भगवंत श्रीकृष्णांच्या ज्या दिव्य प्रेममयी सेवेद्वारे त्यांना ही संधी उपलब्ध झाली आहे की त्यांनी आता संसारातनं परिपूर्ण बाहेर पडायचं आहे याचा स्वीकार केला होता. आणि ही सर्वोच्च उपलब्धी होती त्यांच्या जीवनामध्ये. आणि बाकीच्या सर्व ज्या विधी आहेत त्या सर्व विधींनाही त्यांनी जिंकलं होतं. अर्थात एक राजाची भूमिका, एक पित्याची भूमिका, एक पतीची भूमिका आणि क्षत्रिय म्हणून जे कर्तव्य होतं, या सर्व कर्तव्यातनं एकाच झटक्यामध्ये त्यांचा उद्धार झालेला आहे. त्यामुळे फक्त आता ते काय राहिले? भगवंतांचे भक्त राहिले. दुसऱ्या सर्व उपाधींचा आता नाश होत आहे. आणि यामुळे ते दुःखी झाले नाही, कारण ते आधीपासूनच भगवंतांचे भक्त होते. ज्या लोकांना ह्या जगतामध्ये फार भोग करण्याची इच्छा असते, त्यांना एकदमच जर कळालं की आपल्याला मोठा रोग झाला आहे किंवा आता आपण लवकरच मरणार आहे, तर त्यांना झोपही लागणार नाही. परंतु परीक्षित महाराज इतके महान होते की येणाऱ्या मृत्यूसाठी त्यांना कोणतीही चिंता नव्हती. का? कारण त्यांची चिंता
ही चिंतनामध्ये परिवर्तित झाली होती. तर चिंता न करो, चिंतन करो, हे फार महत्वाचं आहे. तर त्यांनी कोणत्या नदीचा आश्रय घेतला? ज्याच्या किनारी ते उपवासासाठी आता आमरण उपोषणासाठी बसले होते. कोणत्याही राजकीय मागण्यांसाठी नाही, भगवंतांच्या प्राप्तीसाठी. आणि अशा नदीची काय महती आहे ते सांगताय. या वै लसत् श्रीत तुलसी विमिश्र कृष्णाघ्रिरेण्वाभ्यधिकाम्बुनेत्री पुनातिलोकानुभयत्र शेषान् कस्तां न सेवेत मरिष्यमाणः. त्यांनी गंगा नदीच्या किनारी आश्रय घेतला होता, जिथे ते उपवास करण्यासाठी आता बसले होते. तर ह्या गंगा नदीचं जल, पाणी अत्यंत शुभ आहे. का? कारण स्वतः ते जल कुठून प्रकट होते? श्री श्री राधा आणि कृष्ण यांच्या चरणांपासून ते प्रकट होत आहे. आणि भगवंतांचे चरण कमल हे कसे आहेत? कमळासारखे आहेत. त्यांच्या चरण कमलातनं तुलसी मिश्रित हे जल बाहेर आलेलं आहे गोलोक वृंदावनामधनं. आणि सर्व लोकांना पार करत, स्वर्ग लोकांना पार करत हे जे जल आहे तिन्ही लोकांना पवित्र करीत आहे. भूर भुव स्वः आणि पाताल लोकांनाही पवित्र करीत आहे. आणि हेच जळ ब्रह्माजींनी मग स्वर्ग लोकावरूनही शिवजींच्या मस्तकापर्यंत गंगा नदीला आणलं. आणि शिवजी आणि दुसऱ्या देवतांनाही परम पवित्र करण्याची शक्ती असणारं हे पवित्र जळ सर्व त्रिलोकांमध्ये धावत आहे. कुंती देवीने पण गंगे वौघम उदन्वती, आपली चेतना भगवंतांच्या चरणांपर्यंत कशी जावी तर त्यासाठी सुद्धा गंगा देवीचंच उदाहरण दिलं होतं. त्यामुळे ज्याचा मृत्यू आता समीप आलेला आहे, अत्यंत निश्चित आहे, अशा व्यक्तीने गंगा नदी किंवा तत्सम नदींचा आश्रय ग्रहण केला पाहिजे. जसं सरस्वती, कावेरी, गोदावरी, कृष्णा अशा सर्व महान नद्या आहेत. आणि त्यामध्ये ही यमुना देवी जी वृंदावनात वाहत असते. कारण यांच्या तीरावरती व्यक्ती भगवंतांचं चिंतन सहजपणे करू शकतो. कारण भगवंतांनी या सर्व नद्यांच्या किनारी दिव्य लीला केलेल्या आहेत. तर असं स्मरण सहज शक्य व्हावं यासाठी व्यक्तीने नदींचा आश्रय स्वीकार केला पाहिजे. तर गंगा नदीच्या किनारी कोणत्या भगवंतांच्या चरण कमलांचं ध्यान करण्यासाठी राजा बसला होता? इतीव वच्छिद्य स पांडवेयः प्रायोपवेशं प्रतिविष्णुपद्यां ददौ मुकुन्दाघ्रिमनन्यभावो मुनिव्रतो मुक्तसमस्तसंगः. भगवंतांचा उल्लेख इथे मुकुंद या शब्दाद्वारे झालेला आहे. कारण मुक्ती प्रदान करणारे केवळ भगवान मुकुंदच आहेत. श्रीकृष्णच ते मुकुंद आहेत जे सर्वांना मुक्ती प्रदान करू शकतात. अशा पद्धतीने पांडवांचे अत्यंत सुयोग्य असे हे संतान राजा परीक्षित यांनी दृढ संकल्प केला की आता आमरण उपवास करायचा, मरेपर्यंत उपवास करायचा. कारण का? आता जगण्यात असाही काही राम राहिला नाही. कारण आता भगवंत स्वतःच त्यांना आवाज देत आहे की निघा बाहेर. आणि त्यांनी तसा भगवंताचा संदेशही स्वीकार केलेला आहे. तर अशा भगवंतांच्या श्रीकृष्णांच्या चरण कमलांप्रती त्यांनी स्वतःची चेतना सर्वथा समर्पित केली. आणि ते गंगा नदीच्या किनारी उपवासासाठी बसले आहेत. कारण भगवंत कृष्णच हे मुक्ती देणारे आहेत. त्यामुळे ते सर्व समर्थ आहेत. अशा पद्धतीने त्यांनी आपल्या सांसारिक सर्व संगती आणि आसक्ती यांना परिपूर्ण पद्धतीने त्याग केला आणि मुनिव्रताचा स्वीकार केला. त्यांनी कोणत्याही प्रकारचे भौतिक कर्म आता करण्याची इच्छा ठेवली नाही.
तर अशा पद्धतीने भगवंतांना शरणागत झालेला व्यक्ती काय होत असतो? परिपूर्ण हृदयामध्ये शुद्ध होत असतो. याचा उल्लेखही भागवत मध्ये झालेला आहे. स्वपादमूलं भजतः प्रियस्य त्यक्त्वान्यभावस्य हरिः परेशः विकर्म यच्चोतपतितं कथञ्चित् धुनोति सर्वं हृदि सन्निविष्टः. भगवंत एकदा हृदयामध्ये स्थित झाले तर धुनोती, धुवून टाकतात आपल्या हृदयाला सर्व अमंगळकारी अशा कर्मांनी आणि पापांनी. सर्व आपण मुक्त होतो. अशा पद्धतीने पृथ्वीचे राजेत आता उपवास करण्यासाठी बसलेले आहेत. तर त्यांचा सत्संग प्राप्त करण्यासाठी कोण कोण तिथे येत आहे ते सांगताय. तत्रोपजग्मूर भुवनं पुनाना महानुभावा मुनयः सशिष्यः प्रायेण तीर्थाभिगमापदेशैर् स्वयं हि तीर्थानि पुनन्ति सन्तः. असा दिव्य प्रसंग उपस्थित झालेला आहे की संपूर्ण पृथ्वीचा राजा परीक्षित आमरण उपवासासाठी बसलेला आहे. त्यामुळे संपूर्ण जगतामधले अत्यंत मेधावी विचारवंत ऋषी, महर्षी, महात्मे सर्व स्वतःसहित आणि आपल्या शिष्यांसहित राजांचा असा संग प्राप्त करण्यासाठी तिथे उपस्थित झालेले आहे गंगा किनाऱ्यावरती, ज्याला आजकाल शुकताल असे म्हणतात. आणि सर्वांनी इतकी महती प्राप्त केली होती की त्यांच्या चरण कमलांच्या स्पर्शाने सर्वत्र तीर्थ निर्माण होतील, इतके महान हे सर्व ऋषीगण होते. अशा पद्धतीने सर्वजण तीर्थयात्रेचा काय केला? त्यांनी भाव मनामध्ये आणला आणि त्या भावाने ते राजा परीक्षितच्या उपवास केंद्रापर्यंत, शुकतालापर्यंत येऊन पोहोचले. तर त्या सर्व ऋषी मुनींच्या नावाची नामावली देत आहेत. कोणकोणते ऋषी आलेत? ब्रह्मांडाच्या विभिन्न भागांमधनं महान महान ऋषी तिथे आलेत. अत्री, चवन, शरद्वान, अरिष्टनेमी, भृगु, वसिष्ठ, पराशर, विश्वामित्र, अंगिरा, परशुराम, उतथ्य, इंद्रप्रमद, इध्मवाहु, मेधातिथि, देवल, आर्ष्टिशेन, भारद्वाज, गौतम, पिप्पलाद, मैत्रेय, और्व, कवश, कुंभयोनी, द्वैपायन अर्थात व्यासदेव तथा महान देवर्षी नारदजी, हे सर्व जगतातले महान ऋषी तिथे परीक्षित महाराजांच्या सत्संगासाठी उपस्थित होत आहेत. आणि त्याचबरोबर आणखीही काही महात्मे तिथे येत आहेत. यांच्या अतिरिक्त दुसरेही देवर्षी, राजा आणि विभिन्न मुनी यांचे वंशज, विशिष्ट राज्य परिवारातले पण महान महान व्यक्ती तिथे स्वतः उपस्थित झाले होते, ज्यांना अरुण असे म्हणतात. आणि अरुण आदय अर्थात अरुणही आणि बाकीचेही असे महात्मे तिथे उपस्थित झाले. जेव्हा सर्वांनी आल्यानंतर सम्राट परीक्षित यांच्या जवळ ते लोक गेले, तेव्हा अत्यंत नम्र भावनेने महाराज परीक्षितांनी सर्वांचं स्वागत केलं. आणि असं स्वागत केल्यानंतर सर्वांना बसण्यासाठी स्थान दिलं, यथोचित स्थान दिलं. आणि सर्व ऋषीगण सुद्धा तिथे आसन लावून बसलेत. तर सर्वांचं स्वागत झाल्यानंतर राजाने काय केले? सुखोपविष्टेष्वततेषु भूयः कृत प्रणाम स्वचिकीर्षितं यत विज्ञापयामास विविक्तचेता उपस्थितोऽग्रे भिगृहीतपाणिः. जेव्हा सर्व ऋषीगण
आणि बाकीचे सर्व महात्मे जनही सुखपूर्वक आपल्या आसनावरती जाऊन बसलेत, तेव्हा त्यांच्या समक्ष राजा उभा राहिला आणि हात जोडून सर्वांना प्रणाम करत आपण जे आमरण व्रत घेतलेलं आहे त्याच्याबद्दल आपला स्वतःचा संकल्प सर्वांना ते सांगत होते. अशा बिकट प्रसंगी महाराजांची हात जोडून जी विनवणी चालली आहे त्यावेळी त्यांची चेतना कशी होती? राजोवाच अहो वयं धन्यतमा नृपाणां महत्तमानो ग्रहणीयशीलः राज्ञां कुलं ब्राह्मणपादशौचात् दूराद् विसृष्टं बत गर्ह्य कर्म. भाग्यशाली परीक्षित महाराज यांनी सांगितलं, माझा हृदयामध्ये कोणताही संदेह नाही, शोक नाही आहे. मी सर्व राजांमध्ये स्वतःला अत्यंत धन्य मानतो, कारण आपल्यासारखे सत्पुरुष आणि महात्मे सर्व काही माझ्यावरती अनुग्रह कृपा करून इथे उपस्थित झालेले आहेत आपला दिव्य सत्संग मला देण्यासाठी. सामान्यतया आपण सर्व ऋषीगण ये सांसारिक चेतनेमध्ये बरबटलेल्या अशा माझ्यासारख्या राजांना स्वतःच्या स्थानापर्यंतही येऊ देत नाहीत आणि आमच्यासारख्या लोकांना आपण तर कचऱ्याच्या कुंडीमध्येच फेकून दिलेले असते, कारण आम्ही सांसारिक चेतना असल्यामुळे आमचा कोणीही संग करू इच्छित नाही. दुसऱ्या शब्दांमध्ये अध्यात्मवादी लोक हे सामान्यतः तर सांसारिक चेतनेच्या लोकांचा नेहमीच काय करत असतात? तिरस्कार करीत नाहीत, परंतु स्वतःची चेतना सांभाळण्यासाठी त्यांच्यापासून दूर राहत असतात. कारण जसा संग तसा रंग, संगात संजायते कामः. जसा संग प्राप्त होतो तशाच पद्धतीची चेतना आणि विचार हे हृदयात प्रकट होत असतात. त्यामुळे साधू संत बाह्य चेतना ठेवणाऱ्या, भौतिक चेतना ठेवणाऱ्या लोकांकडे कधीही आकर्षित होत नसतात. तर राजाने पण हाच विचार प्रकट केलेला आहे नम्रतेने. अशा परीक्षित महाराजांचं दिव्य महाभागवत्वच इथे प्रकट होत आहे की कशा पद्धतीने ते भगवंतांच्या चरणांवरती सर्वथा आश्रित होते. त्यांची स्थिती अत्यंत महान आहे, ते महाभागवत आहेत. श्रील प्रभुपादांच्या जीवनामध्ये सुद्धा शरीर त्यागण्यापूर्वी त्यांनी अशा पद्धतीची पराकोटीची नम्रता दर्शन केली होती की त्यांनी सांगितलं की मी काही श्रेष्ठ व्यक्ती नाही आहे. जरी त्यांनी संपूर्ण जगतामध्ये जाऊन भगवंतांच्या दिव्य हरिनामाचा आणि भागवतचा प्रचार केला, लाखो लाखो लोकांचा उद्धार केला, तरीही ते स्वतःला काही महान मानित नव्हते. तर ही चेतना विशेष चेतना आहे आणि ती भगवंतांची दिव्य प्रेमा भक्ती प्राप्त झाल्यानंतरच प्रकट होत असते. तस्यैव मेघस्य परावरेशो व्यासक्तचित्तस्य गृहेष्वभीक्ष्णम् निर्वेदमूलो द्विजशापरूपो यत्र प्रसक्तो भयमाशु धत्ते. आध्यात्मिक आणि प्राकृत अर्थात भौतिक जगतांचे सर्वथा नियंत्रक भगवान श्रीकृष्ण यांनी ब्राह्मण शापरूपीच माझ्यावरती अत्यंत कृपा केलेली आहे, आशीर्वादच दिलेला आहे. कारण एक गृहस्थ जीवनामध्ये मी फार आसक्त असल्यामुळे मला स्वतःला त्या सांसारिक जीवनातनं उद्धार करण्यासाठीच भगवंत माझ्या समक्षच उपस्थित होत आहे. आणि मी भयवश तरी, मृत्यूच्या भयारूपाने तरी या संसाररूपी जंजाळातनं, मायाजाळातनं आता विरक्त होऊ शकेन. तर हा विशेष आशीर्वाद मला प्राप्त होत आहे या मृत्यूरूपी सूचनेद्वारे की आता फक्त 7 दिवस आणि 7 रात्रीनंतर माझा मृत्यू उभा राहिला आहे. परंतु मी त्याला मृत्यू नाही, साक्षात भगवंतांचं दर्शनच प्राप्त होण्याची दिव्य संधी म्हणून
मी बघत आहे. यानंतर भगवंतांचा दिव्य कृष्ण लीलेमध्ये महाराज परीक्षित यांचा किती विश्वास होता याचा आपण श्रवण करूया उद्याच्या प्रातःकालीन सत्रामध्ये. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम